नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केटमध्ये सध्या सुस्ती आहे आणि थोडं थोडं थांबून पुन्हा मार्केट पडत आहे. त्यामुळे लोकांची सुद्धा कुचंबणा होते की शेअर घेऊन ठेवावा, परत मंदी आली, परत शेअर पडला तर पैसे अडकून पडतात आणि मग आपल्याला जेव्हा आवश्यक आहे तेव्हा पैसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे मार्केटकडे जास्त लोक येत नाही आहेत. म्हणून सध्या फॉरेन इन्व्हेस्टर्सची पण कमी असते खरेदी विक्री, किंवा डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण कमी झाली. 900 तरीही फॉरेन इन्व्हेस्टर्सची जी विक्री असायची त्याचं प्रमाण आता कमी झालं आहे आणि खरेदीकडे वाटचाल आहे. 995 कोटी रुपयाची फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी आता हात आखडता घेतला आहे. 187 कोटीची डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे. इराणबरोबरची अमेरिकेची वार्ता पॉझिटिव्ह दिशेने चालू आहे. त्यामुळे क्रूड थोडं थोडं खाली येत आहे. बॉन्ड यील्ड 4.06 आहे. डॉलर इंडेक्स 97 आहे आणि क्रूडचा भाव 67.43 आहे. गोल्ड सिल्व्हरचा जो रेशो असतो त्या रेशोप्रमाणे चांदी मंदीत जाते आहे किंवा चांदीचे भाव उतरत आहेत. गोल्डही, सोनंसुद्धा मंदीतच जात आहे, पण चांदीच्या भावापेक्षा कमी प्रमाणात सोन्यामध्ये मंदी आहे असं दिसतं आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईत आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर काही करार होत आहेत. तर BEL बरोबर फ्रान्सचा करार होतो आहे. त्यामुळे BEL कालही तेजीत होता, तर त्या शेअरकडे लक्ष द्यायला पाहिजे. काही बातम्या आहेत त्या पाहूया. KNR कन्स्ट्रक्शन ह्यांना 2020-2021साठी टॅक्सचा रिफंड मिळणार आहे. ती रिफंड ऑर्डर मिळाली आहे त्यांना. BHEL ह्यांना स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाकडून वेस्ट बंगालमधील बर्नपूर कॅप्टिव्ह पॉवर प्लांटसाठी LOA मिळाला आहे. अडाणी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेड ही श्री विश्ववर्धी प्रायव्हेट लिमिटेडमधला 49% स्टेक अडाणी रोड ट्रान्सपोर्टने घेतला आहे. ही अडाणी एंटरप्राइजेसची सबसिडियरी आहे. NBCCची आज डिव्हिडंडसाठी बैठक आहे. हायवे इन्फ्राला 155 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. इन्फोसिसने AI फर्स्ट व्हॅल्यू फ्रेमवर्क लॉन्च केला आहे. नेटवेबने AI सुपर कम्प्युटर सिस्टीम लॉन्च केली आहे. GR इन्फ्रा वेस्ट सेंट्रल रेल्वेकडून मध्य प्रदेशात नवीन रेल्वे लाईनसाठी त्यांना 1,897 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. हेक्झावेअर रॅपिडेक्स प्लॅटफॉर्मचं ओपन व्हर्जन त्याने लॉन्च केलं आहे. GPT इन्फ्रा वाराणसीला गंगा नदीवर रोड कम ब्रिजसाठी 1,201 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. हे RVNLच्या जॉईंट व्हेंचरबरोबर ते पूर्ण करणार आहेत. त्यामुळे GPT इन्फ्रा आणि RVNL दोन्हीही शेअर तेजीत राहू शकतात. इंजिनियर्स इंडिया यांची 26 तारखेला डिव्हिडंडसाठी बैठक आहे
आणि 6 मार्च त्याची रेकॉर्ड डेट आहे. IIFL यांच्या सेक्युअर्ड रिडीमेबल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. त्यामुळे IIFLकडेही लक्ष दिलं पाहिजे. हेल्थ केअर ग्लोबल यांनी राईट्स इश्यूमार्फत 425 कोटी गोळा करायला त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी मिळाली आहे. दिलीप बिल्डकॉन यांना 668 कोटीच्या नर्मदा वॉटर रिसोर्सेससाठी ते L1 बिडर ठरले. भारती एअरटेलचं जे एअरटेल मनी आहे याला RBIकडून टाईप 2 नॉन डिपॉझिट गोळा करायला म्हणजेच NBFC प्रमाणे काम करण्यासाठी सर्टिफिकेट मिळालेलं आहे. इटर्नलनी OpenAI बरोबर भागीदारी केली आहे. आता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे स्टील, ॲल्युमिनियम याच्यावरील टॅरिफ हटवण्याच्या विचारात आहे. हा टॅरिफ 50% आसपास लागतो. तर त्यामुळे JSW स्टील, टाटा स्टील, वेदांता, हिंदाल्को, नाल्को या सगळ्यांना फायदा होईल, कारण स्टील आणि ॲल्युमिनियमवरचा टॅरिफ हटवला जाणार आहे. आज कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील याची एक लिस्ट करूया, पण बाजारच्या लहरीकडे लक्ष देऊन आपण कशात ट्रेड घ्यायचा ते पाहूया. TVS मोटर, अल्ट्राटेक सिमेंट, LG इलेक्ट्रॉनिक्स, ॲव्हॅलॉन, ब्लू स्टार, महाराष्ट्र बँक, युनियन बँक, दिलीप बिल्डकॉन, BHEL, इन्फोसिस, डाबरच्या मॅनेजमेंटमध्ये बदल केले. भारताच्या डिव्हिजनसाठी भल्लांना अपॉइंट केलं आहे आणि मल्होत्रांना ग्लोबलसाठी अपॉइंट केलं आहे. HPCL, पेटीएम, अरविंद स्मार्ट स्पेसिस प्रमोटरनी खरेदी केली आहे. कमिन्स, CE इन्फो, CMS इन्फो, LG इलेक्ट्रॉनिक्स, इटर्नल, ब्रिटानिया, भेल, नाल्को, टायटन, हेल्थ केअर ग्लोबल, NBCC, गोदावरी पॉवर इस्पात, नेटवेब, स्टायलम, व्होल्टास, अरविंदो, BEL, IOB, IDBI, GR इन्फ्रा आणि क्युपिड. त्याचबरोबर मंदीमध्ये आज ONGC, ऑइल इंडिया, कारण क्रूड खाली येत आहे आणि इराणबरोबरची जर बोलणी पॉझिटिव्ह चालू राहिली तर आणखीही क्रूड खाली येण्याची शक्यता आहे. तर बघूया काय काय मार्केट करता येते. आता एकच काम करायचं आहे मार्केटमध्ये की स्टॉक स्पेसिफिक बघायचं आणि दुसरं म्हणजे कुठलाही शेअर आपल्याला प्रॉफिटमध्ये असेल आणि तो वाढत असेल तर तो विकायचा. पण विकायचा किती? हळूहळू विकायचा. बाबा 110 रुपयाला 10 शेअर विकले, मग 112ला विकले, 115ला विकले. एकदम सगळे सोडायचे नाहीत, कारण मार्केटचा अंदाज समजत नाही. मग त्या शेअरमधून तुम्ही बाहेर पडलात
आणि नंतर शेअर 80 रुपये झाल्यावर तेच शेअर घेऊन आपण पोर्टफोलिओला टाकायचे आहे. अशा पद्धतीचं मार्केट काही दिवस तरी करावं लागेल, जिथपर्यंत मार्केटचा मंदीचा कल जास्त आणि तेजीचा कल कमी चालू आहे. त्यावेळेला प्रॉफिटमध्ये असलेले शेअर 50% बोजा डोक्यावरनं कमी करून टाकायचा हे काम करावं लागेल. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.